नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात समांतर. मित्रांनो, आपण विषयाकडे वळण्या अगोदर मला एक दोन गोष्टी आपल्याशी बोलायच्या आहेत. आपल्या माहितीकरता हे आपलं दुसरं चॅनल आहे. आपलं जे पहिलं चॅनल आहे धारगळकर मीडिया नेटवर्क, ह्या चॅनलवरती आपण फक्त पॉलिटिकल व्हिडिओज करतो किंवा विश्लेषण करतो ज्या राजकीय घटना घडतात त्याच्यावरती. त्याची जी लिंक आहे ती मी ह्या एपिसोडच्या किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जर आपल्याला इच्छा असेल तर आपण तेही चॅनल सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, समांतर हे चॅनल सुरू करण्यामागचं माझं एक असं हेतू होता माझा, की जे मी धारगळकर मीडियामध्ये बोलू शकत नाही असे अनेक विषय आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला असं वाटतं की आपण जाणून घ्यावं, लोकांनी जाणून घ्यावं. अनेक घटना आहेत. तर ह्या धारगळकर मीडिया नेटवर्कवरती घेणं मला शक्य नाही आहे. त्या समांतरमध्ये घ्याव्यात असा माझा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामध्ये जीवनाविषयक काही तत्त्वज्ञान असेल, काही चांगल्या गोष्टी मी अनुभवल्या असतील, काही चांगल्या गोष्टी इतरांनी अनुभवल्या असतील. म्हणजे काही नेहमीच मी असेन असं नाही, काही इतर लोकही समोर येऊन बोलतील या चॅनलवरती असा माझा प्रयत्न असेल. त्याशिवाय काही लोकांचे जर आपल्याला काहींच्या मुलाखती घेता आल्या ज्यांनी काही वेगळं केलं आहे समाजामध्ये राहून, अशा लोकांशी आपल्याला बोलता आलं, अशा संस्थांशी आपल्याला बोलता आलं, तर तसा प्रयत्न समांतरमधून मी करणार आहे. बघू किती यश मिळते त्याला. असो, आता आपण मित्रांनो आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय आपला आहे स्माईल प्लीज. त्याचं असं झालं की तुम्ही जात असाल एक दिवसाआड बँकेमध्ये, स्वतःची काही बँकेची कामं असतात आपली, आणि मी माझ्या बँकेत त्या दिवशी गेलेलो. आणि मी जेव्हा एंट्री केली ना मित्रांनो बँकेमध्ये, तर समोरून एक तरुण मुलगा अगदी चेहरा पाडून, खांदे पाडून, असा मलूल चेहरा आणि नर्वस वाटत होता. मला असं वाटलं की आपण याला एक स्माईल द्यायला हवं, आणि मी हसलो. अनेकदा असं होतं ना की मला असं वाटतं मित्रांनो की आपण एखाद्या माणसाला ओळख दाखवतो, एखाद्या माणसाला बघून हसतो बऱ्याचदा, किंवा जवळजवळ 99% ती माणसं आपल्याला ओळखत असतात म्हणून आपण हे स्माईल देत असतो. पण तुम्ही कधी अनोळखी माणसाला एखादं स्माईल देऊन पाहिलंय का? आणि तुम्ही बघा असा निर्विष, म्हणजे त्याच्यामध्ये काय तुमचा हेतू काही नाही. एक माणूस म्हणून आपण दिलखुलास त्याला स्माईल जर दिली ना, तशी जी या तरुण मुलाला मी दिली, तर तो मला स्माईल देऊन पुढे गेला आणि तो परत आला आणि मला म्हणाला, काका आपण कुठे भेटलो आहोत का हो? मी म्हटलं, नाही रे, आपण नाही भेटलो आहोत. का? तर नाही, तुम्ही मला बघून हसलात, मला बरं वाटलं. म्हटलं, काय तुला काही इथे प्रॉब्लेम झाला का? ते म्हणाल, नाही, मी माझ्या काही कामाकरता बँकेत आलेलो, काही सुरू करायचा विचार होता. बँकेला अनेक कागदपत्र वगैरे वगैरे तुम्हाला माहिती लागत असतात. तर मला थोडासा, मी म्हणाला, डाऊन होतो, आणि तुम्ही मला न ओळखता, तुमची माझी काही ओळख नाही, आणि तुम्ही मला एक छान स्माईल दिलं. आणि मला इतकं बरं वाटलं ना की खरं सांगतो की एक नवीन उमेद आली माझ्यामध्ये. मलाही बरं वाटलं त्याचं ऐकून. तर मित्रांनो, प्रयत्न करा तुम्ही की दरवेळी काय ओळखीच्याच माणसाला बघून हसलं पाहिजे असं नाही, किंवा स्माईल दिलं पाहिजे असं नाही. एखाद्या अनोळखी माणसाला सुद्धा एखाद्या क्षणी तुम्ही एक चांगलं स्माईल देऊन बघा, आणि तुम्हाला असं दिसेल की तोही माणूस तितक्याच आत्मीयतेने तुम्हाला स्माईल देईल, किंवा तितक्याच चांगल्या रीतीने तुम्हाला रिस्पॉन्स देईल, असा माझा अनुभव आहे. कारण सगळ्या गोष्टी आजच्या काळामध्ये आपण असं म्हणतो ना की माणसं काही हेतू असल्याशिवाय काही कुठली गोष्ट करत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये हेतू, स्वार्थ असायलाच हवा का? कधीमधी असंही होऊ शकतं की आपला कुठलाही स्वार्थ नसेल, एखादा माणूस अडचणीत असेल, एखादा माणूस नर्वस असेल, तर ज्याला पैसे लागत नाही अशा आपल्या एखाद्या स्माईलमधनं, किंवा एखाद्या छानशा आपल्या चेहऱ्यावरती आलेल्या जे हसू असतं त्याने त्या माणसाला आपण किती मदत करू शकतो, हे तुम्ही, मला वाटते, अनुभव, म्हणून मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला.
आणि म्हणूनच ह्या आजच्या व्हिडिओचं शीर्षक मी दिलेलं आहे, स्माईल प्लीज. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही अशा एखाद्या अनोळखी माणसाला एक छान स्माईल द्या की ज्याने त्यालाही बरं वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल. असो मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या समांतर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.